नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि सध्या आपण चर्चा करणार आहोत की भारताची अर्थव्यवस्था ही जगातल्या 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेली आहे. बातमी ऐकून तुम्हाला आनंद झाला असेल, पण तुम्ही मागच्या 10, 15, 20 वर्षापासून तुम्हाला जेव्हापासून कळते तेव्हापासून तुमच्या स्वतःच्या आयुष्यात काय बदल झाला हे मात्र तुम्हाला काहीच कळालं नसेल. तर हे नेमकं आपल्याला तेच पाहायचे की भारताची अर्थव्यवस्था 4थ्या क्रमांकावर गेली, पण इथल्या गोरगरीब लोकांची, सामान्य लोकांची स्थिती काय आहे, ती बदलली का, त्यांच्या आयुष्यात काय बदल झालेत का, हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या उत्पन्नात, म्हणजे गोरगरिबाच्या, सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, मजूरदारांच्या उत्पन्नामध्ये काय बदल झालाय, तो बदल किती झालाय, कसा झालाय. आणि हा सगळा जो आत्ताच्या घडीचा चर्चेचा जो विषय आहे की भारत 4थ्या क्रमांकावर, तर नेमकं त्याच्यातलं वास्तव काय हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, तुमच्या डोक्यातले बाकीचे जे काही विचार असतील की नेमकं मी हे बोलणार का ते बोलणार, ते विचार सगळे डोक्यातून काढून टाका रित्या डोक्यानं, म्हणजे अगदी रिकाम्या घागरीसारखं एकदा या व्हिडिओकडे पहा, तुम्हाला वास्तव कळून जाईल या सगळ्या आकडेवारीचं. ठीक आहे, तर आकडेवारी बघा. बातमी अशी आहे की भारताची अर्थव्यवस्था 2025 IMF अहवालानुसार, काय अहवाल, कशाचा अहवाल आहे, IMFचा. ठीक आहे, म्हणजे या अहवालानुसार जागतिक क्रमांक भारत जपानला मागे टाकून 4थ्या क्रमांकावर आला. आणि मग सगळीकडे डिंडोरा पिटायला सुरुवात झाली की भारत 4थ्या क्रमांकावर. आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. खरंच भारत 4थ्या क्रमांकावर आलाय, चांगली गोष्ट आहे. नाममात्र जीडीपी, भारताचं जीडीपी म्हणजे काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे काय असते, तर उत्पन्न भारताचं किती आहे बाबा, तर 4.187 ट्रिलियन. आता मोदी साहेब म्हणलेच होते की आपल्याला 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था करायची म्हणून, आहे की नाही, तर ते 4 ट्रिलियन पर्यंत जाऊन पोहोचलो आपण. 4.1 म्हणजे 4च्या जवळपास. आनंदाचीच गोष्ट आहे की नाही, खूपच आनंदाची गोष्ट आहे. आता जागतिक क्रमवारीमध्ये अमेरिका, चीन आणि जर्मनी नंतर 4था क्रमांक आला भारताचा. आपल्याला भलता आनंद झाला, भारत 4थ्या क्रमांकावर गेला. आपल्याला काय त्याच्यातलं सर्वसामान्यांच्या पदरात काय पडलं ते पाहणं खूप महत्वाचं आहे. आता बघा, भारत जरी 4थ्या क्रमांकावर गेला असेल तर जगात एकूण देश आहेत 193. किती देश आहेत, 193. युनोचे सभासद आहे की नाही, युनोनुसार 193 देश आहेत. दुसरे आहेत 1-2 बारीक सारीक, पॅलेस्टाईन सुद्धा म्हणायला आम्हाला आता देशाची मान्यता द्या आणि 194 करून घ्या म्हणून, पण सध्या देशात देश आहेत, सध्या जगामध्ये देश आहेत 193. या 193 देशांमध्ये दरडोई जर उत्पन्न पाहिलं, म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या नावावर, प्रत्येक भारतीयाच्या हिशोबानं, एकूण लोकसंख्येच्या हिशोबानं पाहिलं तर प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न किती आहे, त्याच्यातला जर क्रमांक पाहिला तर तो आहे 143वा. म्हणजे 193 देशामध्ये 143 नंबरला आपण आहेत, म्हणजे आपण शेवटून 50व्या नंबरला आहेत, 51व्या. शेवटून 50-51 आपला नंबर आहे. शेवटून झांडे आहेत आपण, झांडे है ना, झांडे कळते तुम्हाला, आखरी. तर कुठून, शेवटून आपला नंबर आहे. म्हणजे जगात आपण इकडे म्हणायलो की जगात भारताची अर्थव्यवस्था किती नंबरला, 4थ्या नंबरला गेली. आणि दरडोई उत्पन्न काय रे बाबा आपलं, तर दरडोई उत्पन्नात आपण 143व्या नंबरवर आहेत 193 देशापैकी. आणि आपलं दरडोई उत्पन्न आहे 2,45,293. पण हे सुद्धा वास्तव नाही. भारतातली 70% जनता जी आहे ती याच्यापेक्षा कमी उत्पन्नामध्ये येते. 70% आहे की नाही, म्हणजे 30%च लोक आहेत, 30 ते 40% लोकच असे आहेत की ज्यांच्याकडे उत्पन्न जास्त आहे, फक्त ते हिशोबाला वाटणी करायला. म्हणजे समजा एका गावामध्ये 1000 एकर जमीन असेल, 1000 एकर, त्या गावात जर 100 कुटुंब असतील तर आपण असं म्हणतो की प्रत्येक कुटुंबाला 10 एकर जमीन दरडोई येते. पण वास्तव असं आहे की या 1000 एकर पैकी 70 किंवा 700 ते 800 एकर जमीन फक्त एकाच कुटुंबाकडे आहे, 1 ते 2 कुटुंबाकडे. आणि उरलेली 100-200 एकर जमीन जी आहे ती बाकी सगळ्या 95, 96, 99 कुटुंबाला वाटून देण्यात आलेली. म्हणजे त्यांच्या वाट्याला 1-1.5 एकरच जमीन आली, त्याच्याही पेक्षा कमी आली. वास्तविक आकडा तसा आहे की जरी तुम्हाला वाटत असेल की दरडोई उत्पन्न भारतीयांचं 2,45,293 आहे, पण दरडोई म्हणजे प्रति मानसीय उत्पन्न फक्त मोजतायत. प्रत्येकाचंच खरंच एवढं उत्पन्न आहे का, तर मुळीच नाही. कारण अत्यंत लाजिरवाणी गोष्ट सांगतो तुम्हाला मी की भारताचा आर्थिक वाढीचा दर जरी 6.2% असला तरी ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे भूक निर्देशांकात आपण 127 देशांच्या यादीमध्ये 107व्या क्रमांकावर आहोत. इकडून सुद्धा आपला शेवटूनच नंबर आहे 20वा. म्हणजे किती खतरनाक आहे, 107व्या क्रमांकावर. आज सुद्धा भारतामध्ये 3.1% लोक उपाशी राहतात. याचा अर्थ त्यांना पोटभर अन्न मिळत नाही. म्हणजे 100 पैकी 3 लोक
ही उपाशी राहतात भारतातली. आणि म्हणून हे जे आकडेवारी आहे की भारत 4थ्या क्रमांकावर, आपल्या इथले अदानी अंबानी हे जर 2-4 मोठमोठे जर उद्योगपती सोडले, उद्योग समूह सोडले, तर आपलं उत्पन्न इतकं नगण्य आहे की त्याचा कोणी विचार करू शकत नाही. म्हणजे हे सगळं जे आहे ना, हे देशाचं उत्पन्न म्हणण्यापेक्षा काही कुटुंबाचं किंवा काही उद्योग समूहाचं उत्पन्न म्हणावं की काय, इतकी लाजिरवाणी ही गोष्ट आहे. बातम्या तर भरपूर आल्या, सगळीकडे प्रसारित झाल्या दिवसेंदिवस. हे इकडं ह्या मोठीच्या मोठी बातमी आली, भारताच्या अर्थव्यवस्थेने घेतलेली भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागं. चांगली गोष्ट आहे, खरंच टाकायला पाहिजे, पण याच्यामध्ये सहभाग सगळ्या भारतीयांचा असला पाहिजे. सहभाग सगळ्या भारतीयांचा असला पाहिजे आणि या अर्थव्यवस्थेचं जे काही उत्पन्न आहे त्याच्यात वाटा सुद्धा सगळ्यांचा असला पाहिजे. पण याच्यामध्ये मात्र भारत सपशेल फेल ठरलेला आहे. एकीकडे दरवर्षी 2 कोटी रोजगार देणार होते. जर 2014 पासून पाहिलं असेल तर 10 वर्षामध्ये 20 कोटी नवे रोजगार निर्माण व्हायला पाहिजे होते. पण हे 20 कोटी रोजगार निर्माण न होता आहे त्या रोजगारांमधले कोट्यावधी लोक बेरोजगार झालेत मागच्या काही वर्षांमध्ये. हे खरं वास्तव आहे. म्हणजे आपला सहभागही नाही, आपला वाटाही नाही. मग हे कार्यक्रम नेमका हे कोणता नवीन भारत आहे? आपण ज्या भारतात राहतो त्या भारताचं काय? आपण ज्या भारतात राहतो, आपण ज्या भारतात आपल्याला वाटते प्रगती करावं, तो भारत कुठे आहे? तर तो भारत तुम्हाला दिसणार नाही. हा कागदावरचा भारत दिसेल की जगातल्या इतक्या मोठ्या आपण 4थ्या नंबरला गेलो आणि 5व्या नंबरला गेलो. याच्यातही नंबरमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर पहा, साधी गोष्ट, अमेरिकेचं उत्पन्न डॉलरमध्ये भारताचं किती आहे? 4.187 ट्रिलियन. हे किती आहे? तर 30, 19 आहे की नाही? 30 आणि 19 आपलं एवढं. त्यांची लोकसंख्या किती आहे? जपानला मागे टाकलं म्हणून आपण डिंगा मारायलो. जपानची लोकसंख्या किती आहे? भारतातल्या एका जिल्ह्यातल्या लोकसंख्या इतकी लोकसंख्या आहे जपानची. मग त्यांचं पर कॅपिटा उत्पन्न पाहिलं तर किती आहे? त्यांचा प्रत्येकाचं उत्पन्न, त्यांचा वाटा म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. इथं तुमच्याकडे रोज हुंडाबळी जातात. म्हणजे अक्षरशः चांगल्या मोठमोठ्या घराण्यातले लोक फॉर्च्युनर सारख्या गाड्या घेतात, महिलांना हुंड्यासाठी प्रताडित करतात, महिलांना आत्महत्या करावं लागते. त्याच महिलेला परत इथली व्यवस्था त्या महिलेलाच बदनाम करते, तिलाच बदचलन चरित्रहीन ठरवते. म्हणजे जी जीवानीशी गेली तिची मृत्यूनंतर सुद्धा बदनामी करतात, हेटाळणी करतात इथली लोक. कोर्टामध्ये तशा पद्धतीचे एव्हिडन्स तयार करून दिले जातात. हे अत्यंत घाणेरडं प्रकार चालू आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे असे युट्यूबला, व्हॉट्सअपला इकडे तिकडे येते की भारत 4थ्या स्थानी. भारत खरंच पहिल्या स्थानी जायला पाहिजे, पण भारत नाही तर भारतातला प्रत्येक माणूस पहिल्या स्थानी जायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांना सहभाग असला पाहिजे, त्यांचा वाटा असला पाहिजे. पण हे सगळं सध्या तरी खरं नाही. आपल्याला नुसती फुगून आकडेवारी दाखवली जाते. 2019ला आधारभूत किमतीचं वर्ष बदललं आपण, म्हणजे मूळ किमती ज्या होत्या त्या किमती बदलल्या आणि मग आपल्या अर्थव्यवस्थेचा असा विकास दाखवला चाललाय. हा विकास नेमका कोणाचा घडतोय? गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या पदरात काय आहे? त्यांना काय मिळते? शेतीमालाचे भाव काय आहेत? पावसाची परिस्थिती काय आहे? उत्पन्न काय होतंय शेतीतून? त्या पिकांचे भाव काय आहेत? तुम्ही काय त्यांना देताय, हे की नाही? दररोज जे मजुरी करतात लोक, त्या मजुरीचे दर काय आहेत? किमान वेतन काय ठरवलंय? किमान वेतनानुसार त्यांना पगार मिळतो का? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या अत्यंत किचकट आहेत, पण बारीक सारीक आहेत, पण तुमच्या आमच्याशी संबंधित आहेत. मग भारत पहिल्या स्थानावर जरी गेला ना, आपल्या आयुष्यात काहीच बदल होत नसेल तर मग त्याला आपण काय म्हणणार आपण, हे की नाही? म्हणून हे सगळं कळण्यासाठी आपल्याला चांगला अभ्यास असावा लागतो. चांगला अभ्यास असावा तर त्याच्यासाठी चांगलं शिक्षण मिळावं लागतं. आणि चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर आजकाल अशी कंडिशन आहे भाऊ, शिक्षण इतकं महागडं झालंय की नुसता पैसा, भरमसाठ पैसा उकळला जात आहे शिक्षणासाठी. मग याच्यावर सुद्धा आपण नुसतं बोलून भागत नाही, तर आपण काहीतरी केलं सुद्धा पाहिजे. आणि म्हणून काहीतरी करावं म्हणून आपण आपल्या परीने एक छोटासा प्रयत्न करतोय. तो प्रयत्न म्हणजे काय आहे? तर तो प्रयत्न म्हणजे आहे नवोदय 2026 ची ऑनलाईन बॅच आपली सुरू आहे, नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी. तर या बॅचमध्ये आपण दररोज 2 ते 3 तास लाईव्ह येतो, क्वेश्चन पेपर सोडून घेतो. त्यानंतर मुलांना रोज सकाळी आणि संध्याकाळी शिकवतो, त्यांचा सराव घेतो. दर शनिवार रविवार त्यांच्या आपण टेस्ट घेतो. हे सगळं आपण करतो. कशावर? तर एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपवर. एटीएम गुरु एज्युकेशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. हे ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. या बॅचमध्ये 2 प्रकारच्या बॅच आहेत. एक बॅच फ्री आहे. फ्री म्हणजे काय? जिला पैसे लागत नाहीत, एकदम फ्री बरं का. हे तुम्ही म्हणसाल तर इथं किंमत लिहिली, ही वेगळी आहे. एकदम फ्री बॅच सुद्धा आहे. ज्यांच्याकडे खरंच पैसे नाहीत, गोरगरीब आहेत, अनाथ आहेत, ते फ्रीवाली बॅच जॉईन करू शकतात. याच्यामध्ये गेल्या वर्षी मी जेवढं काही शिकवलेलं आहे तेवढ्या सगळ्या वर्षीचे व्हिडिओ या बॅचमध्ये टाकलेत. ही बॅच घेताना जसं तुम्हाला यूट्यूब फ्री असतं, पण यूट्यूब चालण्यासाठी इंटरनेटचं तुम्हाला रिचार्ज मारावं लागतं, तसं ही बॅच घेण्यासाठी माझ्याकडून पूर्णपणे फ्री आहे. पण प्ले स्टोअरचा खर्च आणि ॲपचा खर्च असा 20 ते 30 रुपये तुम्हाला काहीतरी खर्च येईल. तो मला येत नाही, त्याच्यातला 1 रुपया मला येत नाही. 20 ते 30 रुपये तुम्हाला फक्त ते ॲप डाउनलोड करून ती बॅच घेण्यासाठी, त्या ॲपेक्स नावाचा ॲप आहे, त्या ॲपचा तो खर्च येईल. तर एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोअरला आहे, त्याच्यावर जा आणि तुम्ही ते ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या मुलाची पैशाविना सुद्धा तुम्ही करू शकता. याच्यात लाईव्ह बॅच सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये मी सकाळी आणि संध्याकाळी लाईव्ह येऊन शिकवतो. तिची फीस खूप कमी आहे. तुम्ही लाईव्ह बॅच घेतली तरी चालते, दोन्हीपैकी कोणतीही बॅच घ्या, पण ॲप डाउनलोड करून तुमच्या मुलाच्या शिक्षणातला
प्रवास सुखकर करा आणि त्याला पुढच्या भविष्यासाठी तयार करा. जर काही अडचणीत असेल तर 88 30 37 0068 या नंबरवर कॉल करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही एटीएम गुरु चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एटीएम गुरु एज्युकेशन ॲप घ्या. त्याच्यामध्ये 5वीचं नवोदय आणि स्कॉलरशिपची छानपैकी तयारी तुम्हाला करून घेता येईल. ठीक आहे, ओके. धन्यवाद. परत एकदा तुम्हाला विनंती करतो की चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.